सिटी इंडिया न्यूज, महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल। जागतिक आरोग्य दिनानिमित्ताने दादासाहेब डॉक्टर सुरेशजी पाटील नर्सिंग कॉलेजच्या वतीने सफाई कामगारांना आरोग्यविषयक मार्गदर्शन, कामाबरोबर आरोग्याची काळजी घेणे महत्त्वाचे, विविध व्यसनांपासूनही दूर राहणे। प्राचार्य करुणा चंदनशिव। चोपडा येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचालित दादासाहेब डॉक्टर सुरेशजी पाटील नर्सिंग कॉलेजच्या वतीने संस्थेचे अध्यक्ष ॲडव्होकेट संदीप भैया सुरेश पाटील, संस्थेचे सचिव डॉक्टर स्मिता पाटील यांच्या मार्गदर्शनातून चोपडा नगर परिषदेचे सफाई कर्मचारी यांना जागतिक आरोग्य दिनानिमित्ताने आरोग्यविषयक मार्गदर्शन करण्यात आले व आपण करत असलेल्या कामाबरोबर आरोग्याची काळजी घेणे महत्त्वाचे व विविध व्यसन न करता आपली स्वतःची आरोग्याची काळजी आणि शरीर सुदृढ करण्यासाठी प्रयत्न करूया व आरोग्याबाबत शपथ घेण्यात आली व संविधानाचे वाचन करण्यात आले आहे असे ज्यांनी सांगितले। यावेळी नर्सिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी नाटिकाच्या द्वारे आरोग्य कसे सांभाळावे नाटिका सादर केली। यावेळी चोपडा नगर परिषदेचे मुख्याधिकारी राहुल पाटील, स्वच्छता निरीक्षक दीपाली साळुंके, जयेश भोंगे, संदीप गायकवाड, समन्वयक विलास दारुंटे, प्राचार्य करुणा चंदनशिव, भावना जाधव, अपूर्वा मानमोटे, मंजू वैद्य, वसुंधरा कोळी, प्रयाग जाधव, आकाश माळी उपस्थित होते। सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी विश्वास वाडे, चोपडा। आणि लागल्यामुळं म्हणजे ती चप्पल घातलेली नाही, प्रिकॉशन्स घेतलेले नाही, तर त्याची 4-5 दिवसानंतरची परिस्थिती काय असते? तुला माहिती नाही तिच्या पायाला इन्फेक्शन झालेलं आहे, डॉक्टरांनी सांगितलं तिचं पाय कापावं लागणार म्हणून। चल आपण तिला बघून घेऊ।
गेला थोडासा फॅमिली प्रॉब्लेम होता ठीक आहे सर आपण तेव्हा कचरा करायचा पडेल कपडे भरा इथे होते हातात ग्लोव्ज वगैरे घाला इन्फेक्शन होईल हातांना नाही काही होत नाही तुम्हीच घाला ते ग्लोव्ज ग्लोव्ज वापरणे अत्यावश्यक आहे जेणेकरून की ते आपल्याला कोणत्याही प्रकारचे इन्फेक्शन होत नाही तर आता आपण बघूया की जी घरोघरी पाण्याने धुंडा करायचा तिच्यावर पण काही साफसफाई करणारे कर्मचारी काम करतात तर त्यांनी सुद्धा कोणत्या प्रकारची काळजी घेतली पाहिजे हे बघूया आमच्या नर्सिंग कॉलेजच्या वतीने आम्ही आपल्या सर्वांना जागतिक आरोग्य दिनानिमित्त शुभेच्छा देते आणि आपल्या सर्वांना जागतिक आरोग्य दिनानिमित्त सतत जनजागृती करण्यासाठी आम्ही इथं उपस्थित झालेलो आहोत यंदाचा हा दिवस अति खास आहे कारण आजचा हा कार्यक्रम आपण सर्व जे स्वच्छ किती वेळ धुवायचे आणि कशा प्रकारे धुवायचे त्याबद्दल थोडी माहिती सांगणार पहिली गोष्ट म्हणजे हात का धुवायचे तर आपल्या सर्वांना माहीतच आहे की आपल्या हातांवरती जंतू असतात जे पसरतात आणि त्यांना धुणं अत्यंत गरजेचं आहे म्हणून हँड वॉशिंग आणि आपण हँड वॉशिंग कधी करायला पाहिजे तर जेव्हा पण आपण जेवायच्या अगोदर जेवल्यानंतर किंवा मग कोणत्या पण डिसइन्फेक्टेड गोष्टीला जेव्हा आपण हात लावत आहे त्याच्यानंतर आपल्याला हात धुणं फार आवश्यक आहे तर आपल्याला किती वेळ हात धुवायचे तर 20 सेकंद आपल्याला सापडे किंवा हँड लिक्विड येतं आपल्याला जसं डेटॉल आहे सॅफ्रॉन आहे तशा लिक्विडने आपल्याला हात धुवायचा ही पहिली स्टेप अशा प्रकारे धुवायचं असं नाही पण अशा प्रकारे म्हणजे हे अशा प्रकारे धुवायचे आहे चौथी म्हणजे की अशा प्रकारे चौथी स्टेप एक आपला अंगठा एका नंतर मोस्ट इम्पॉर्टंट म्हणजे की आपले नख कापलेले असले पाहिजे आणि आपण धुताना हे स्टेप आपल्याला करणं फार आवश्यक आहे विभागामध्ये काम करत आहोत आणि आरोग्य विभाग हा सफाई कर्मचारी किंवा स्वच्छता कर्मचारी यांना घेतल्याशिवाय पूर्ण होत नाही प्रत्येक रुग्ण हा फक्त मेडिसिननेच बरा असं नाही त्या मेडिसिन बरोबर जर सफाई कर्मचारी असतील तर आणि तरच एखादा आजार बरा व्हायला मदत होत असते युजली डॉक्टरांकडे जेव्हा आपण गेलो तेव्हा डॉक्टर मेनली आरोग्यावर काही परिणाम करणारे घटक सांगतात आणि ते घटक आपल्याला फॉलो करायचे असतात त्या घटकांमध्ये प्रामुख्याने त्यांचं म्हणणं असतं एक तर तुम्ही आहाराकडे लक्ष द्या व्यायामाकडे लक्ष द्या आणि तिसरं म्हणजे तुम्ही झोप आणि विश्रांती त्याच्याकडे लक्ष द्या त्याच्यात आपण काहीतरी मॉडिफाय करूया आणि मॉडिफाय करत असताना आरोग्यावर प्रामुख्याने जे घटक परिणाम करत असतात त्याच्याबद्दल सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचा घटक म्हणजे पाणी आहे दुसरं आहे हवा तिसरं आहे वातावरण आणि चौथं आहे सभोवताची परिस्थिती हे चारी जे घटक आहेत ते घटक पूर्ण करणारा एकमेव व्यक्ती जो असेल तो आहे स्वच्छता कर्मचारी ऑलवेज काय होत आहे एका अधिकाऱ्याने बघितलं जातं जसं मी नर्सिंग कॉलेज चालवत आहे एखादं यश माझ्या कॉलेजला संपादन झालं की यश कोणाला मिळत आहे नर्सिंग कॉलेजच्या प्राचार्यांनी आणि या सर्व गोष्टींमध्ये जर अनमोल सहभाग असेल तर तो तुमचा आहे आणि त्याबद्दल मी सर्वांना मनपूर्वक अभिवादन करते की खरोखर कधीतरी तुमच्या कामाकडे मॅडमांनी सांगितलं दुर्लक्ष केलं जातं पण हे दुर्लक्ष केलेलं काम नाही हे तुमच्याच कामाचं प्रतिफळ आहे की बऱ्याच वर्षापासून सोबळ्या शहरामध्ये कोणताही साथ झालेला नाही जसं पाण्यापासून गॅस्ट्रोची लागण होणार आहे कॉलराची लागण होणार आहे ही जी लागण आहे ही फक्त एका कुटुंबासाठी किंवा एका कुटुंबाच्या व्यक्तीसाठी पूर्ण नसते संपूर्ण लोकांना याची लागण होत असते पण सोबळ्या शहरामध्ये अशी लागण कुठेही दिसत नाही कारण की तुम्ही याच्यासाठी मोलाचा आणि हातभार लावत आहे जसं पाणी आहे पाणी शुद्धीकरण नगरपालिकेचं आस्पेक्ट आहे आणि ते शुद्ध पाणी घरोघरी मिळत आहे आणि ते शुद्ध पाणी मिळाल्यामुळे काय होत आहे लोकांचं आरोग्य जोपासलं जातं की जे दूषित हवेमुळे आपल्या शरीरामध्ये प्रवेश करत आहे पण ही दूषित हवा हे दूषित वातावरण सोपड्या शहरात नाही ज्यामुळे काय होत आहे तुमचं आरोग्य जोपासायला मदत होत आहे बऱ्याच वेळेस काय होत आहे तर तुम्ही आपण सकाळी मॉर्निंग वॉकला जातो मॉर्निंग वॉकसाठी जातो आणि आपण आपलं स्वतःचं आरोग्य जोपासून घेतो मी जाते मॉर्निंग वॉकला पण जेव्हा मॉर्निंग वॉक आम्ही
तेव्हा सफाई कर्मचारी